नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या बकासूर पाळणार आहे, महाराज पाळणार आहे. कदाचित वादळसुद्धा पाळताना दिसेल आपल्याला. बकासूरच्या दावणीतील 1-2-3 नंदी पाळताना दिसतील. महाराज पण येईल आणि सगळ्यांना उत्सुकता की बकासूर उद्या पळतोय. एक उद्या मैदानामध्ये, एक उद्याच्या लेंगरेच्या मैदानामध्ये 15 पैरे आहेत, 16 पैरे आहेत. त्या 16 पैऱ्यामध्ये बघूया कोणते नंदी कोणत्या नंदीसोबत आपल्याला पळताना दिसू शकतील. उद्याचा 15 नंबरचा जो पैरा आहे, 16 नंबरचा MM नानांचा राजा. आणि आपल्याला तो MM नानांचा राजा जो आहे तो आपल्याला सचिनसोबत पळताना दिसू शकेल. एक मोठं मैदान आहे सांगली जिल्ह्यामधील आणि सचिन त्या ठिकाणी जाणार आहे असं मला माहिती मिळते. सचिन आणि MM नाना यांचा राजा एक चांगली आणि टॉपचीच जोडी. प्रत्येकजण टॉपच्याच पैऱ्यामध्ये येणार, कारण की विनायक दादा यांच्या गावचं मैदान आहे. या बैलगाडा शर्यतीमध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं आणि त्यांच्या शब्दासाठी प्रत्येकजण जाणार आणि खूप मोठं मैदान होणार आहे उद्या. आणि MM नाना यांचा राजा आणि त्याच्यासोबत सचिन ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल उद्याच्या मैदानामध्ये. एक टॉपचं नियोजन आहे उद्याच्या मैदानामध्ये हे सुद्धा. उद्याचा 15 नंबरचा पैरा आहे चिक्या. विठ्ठल नानांचा चिक्या, अजय शेट यांचा चिक्या. आणि तो आपल्याला चिक्या पळताना दिसू शकेल तेजासोबत, त्यांच्याच घरच्या तेजासोबत. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे विठ्ठल आणि अजय शेट यांची एक धावण खूप मोठी आहे, महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे. आणि त्यांच्याकडे नंदीसुद्धा टॉपचेच आहेत. आत्ता तुम्ही अलीकडे बघितलं प्रत्येक मैदानामध्ये एक ना एक तरी त्यांचा नंदी गुलालामध्ये राहतोयच. आणि खूप साऱ्या शुभेच्छा. ही गाडी चांगली पळेल आणि उद्याच्या मैदानामध्ये डोळ्याचं पारणं फेडताना दिसेल. ओपनचं मैदान आहे, ओपनचा महासंग्राम आहे उद्या विनायक शेट लेंगरे यांच्या गावच्या मैदानामध्ये, लेंगरेमध्ये, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी. उद्या दादा सरकार यांचा सर्जासुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे. तो सर्जा आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसणार आहे रोमन, घरचाच साज. आता त्यांनी ठरवलेच काय गाडी पळते, वाटतसुद्धा नव्हतं. गाडीनं सेमीफायनल जो आहे तो पब्लिकनं काढलेला होता, सर्जा दादा आणि रोमन दादा यांनी. आणि डोळ्याचं पारणं फेडलं आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की घरचे साज कशा पद्धतीनं पळतात आणि कशा पद्धतीचं जे नियोजन आहे ते दिलीप ड्रायव्हर यांनी केलेलं होतं. त्यांनी सांगितलं घरचाच साज पळू द्या, गाडी चांगली पळेल. मला स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे की ही गाडी चांगली पळणार तर पळणार. आणि उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला घरचा साज दादा सरकार यांचा सर्जा आणि रोमन वाघवाडीकरांचा म्हणजे त्यांचाच ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये लेंगरेच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. गाडीवरती तेच ड्रायव्हर असतील, दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर. खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा गाडीला. उद्याच्या मैदानामध्ये एक टॉपची गाडी पळताना दिसेल. दैवत गोवेकर, पृथ्वीराजदादा खुटवळ यांचा किसना आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल माऊली. ही जोडी जी आहे ती कासेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये फायनलला होती. गाडी 7 नंबर तासावरती लागली. गाडी जर आतमध्ये असती तर सगळ्या महाराष्ट्राला कळलं असतं ही सुद्धा काय पळतात बैल. परंतु मी वारंवार सांगतो या पब्लिकमुळं काहीतरी नियोजन केलं पाहिजे. कमिटी जी असते त्या कमिटीनं मी वारंवार प्रश्न विचारतो कमिटीला की तुम्ही पब्लिकच्या पाठीला काय कराल, पब्लिकच्या पाठीला काय कराल. परंतु जो तो उत्तर देतो हाय आमचे लोक असतात कमिटीचे त्या ठिकाणी, परंतु त्या लोकांना पब्लिक ऐकतच नाही आहे. तुम्ही बघितलं कासेगावच्या मैदानामध्ये पब्लिक हँडलच झालं नाही कमिटीला. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं पब्लिकच्या गाडीला 7 नंबरच्या फाटीला खूप त्रास सहन करायला लागा. अतिशय वाईट वाटते, कारण की चांगल्या गाड्यांना पब्लिकमुळं वाटोळं झालं आणि पब्लिकचं काहीतरी कंट्रोल केलं पाहिजे. ही गाडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पुन्हा एकदा दिसू शकेल, किसना आणि माऊलीची गाडी. 12 नंबरचा पैरा आहे निशाण आणि संग्राम. ही सुद्धा जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल आणि ही सुद्धा जोडी चांगली पळली होती. आणि यासुद्धा जोडीनं तुम्हाला माहितीच आहे चांगल्या लोकांना चांगल्या एक डोळ्याचं पारणं फेडणारी अशी लढत त्यांनी दिलेली होती. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही सुद्धा जोडी कशा पद्धतीनं काम करते. 11 नंबरचा पैरा वाडग्या आणि रेहमान. विनायक शेट लेंगरे यांच्या घरचा साज म्हणावं लागेल. रेहमान जो आहे तो सुनील मोरे सरकार आणि ते शेंद्रेचे ड्रायव्हर आहेत आणि आपले विनायक शेट यांच्यामध्ये आहे तो रेहमान नावाचा बैल पळतो तिघांच्या नावाने. आणि वाडग्या जो आहे तो आपल्या विनायक शेट यांचा आहे. आणि हे घरचा साज आपल्याला पळताना दिसेल आणि चांगला पळेल मला वाटतं. ही गाडीसुद्धा चांगली पळेल. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला.
उद्याच्या मैदानामध्ये 10 नंबरचा पायरा सुंदर पळताना दिसणार आहे. सुंदर बॉस आपल्याला पळताना दिसणार आहे. हा सुंदर बॉस आहे. आत्ता एक मैदान झालं पुणे जिल्ह्यामध्ये, त्या मैदानामध्ये सुंदर बॉस आपल्याला त्याच्यात तिथला एक भारत आहे, कुठला नावा तरी भारत जो आहे तो पुणे भागातलाच आहे. ही जोडी पाळली होती. काय जोडी पाळली होती. गट सेमी काढला परंतु फायनल थोडीशी टाकाटाकी झाली. परंतु सुंदर बॉस अजूनही त्याचं वय झालं तरी त्याच्या अंगातील रग आणि धमक अजून काही कमी होत नाही. चांगला पळतोय आणि मालकासाठी पळतो, फॅनसाठी पळतोय. तात्यांचा अजूनही त्या सुंदरवरती विश्वास आहे की तो अजून काही ना काहीतरी करतोय आणि नक्कीच हा सण सुंदर जो आहे तो भारतसोबत पाळताना दिसेल. पुणेकरांचाच भारत आहे. ह्या जोडीनं आत्ता 1-2-3 दिवसापूर्वी कासेगावच्या मैदानाचे 1-2 दिवस आधी गुलाल मिळवला होता. हीच जोडी विनायक शेट यांच्या मैदानामध्ये पाळताना आपल्याला दिसू शकेल. 9 नंबरचा पैरा आहे संभा बाकाले यांचा ठाकूर, आणि तो ठाकूर जो आहे तो अच्युत ड्रायव्हर रेठरेकर यांचा एक नंदी आहे, त्याच्यासोबत पळताना दिसेल. आता हा पैरा का, कारण की तुम्ही बघितलं ठाकूर हा अच्युत ड्रायव्हर आणि संभा बाकाले यांच्या नियोजनामध्ये पळतो, तसेच सदाभाऊ मास्तर रेठरेकर यांच्या नियोजनामध्ये पळतो. आणि अच्युत ड्रायव्हर यांच्याकडे सुद्धा एक टॉपचाच नंदी आहे, तो सुद्धा एक चांगलाच पळतोय. आणि ही सुद्धा ठाकूर आणि त्या अच्युत ड्रायव्हर यांचा जो नंदी आहे तो पळताना आपल्याला दिसू शकेल. त्या नंदीचं नाव जरा कमेंट्स बॉक्समध्ये मला थोडंसं सांगा. 8 नंबरचा पैरा एक टॉपचाच पैरा म्हणावा लागेल. कंदूरचा राजा आणि त्यांचाच जीवा पळतेला दिसेल. हा आहे सौ उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे, एकनाथदादा यांचा कंदूरचा राजा, आणि जो जीवा आहे तो उर्मिलाताई यांचा आहे. म्हणजेच घरचा साज आपल्याला उद्या पळताना दिसू शकेल. गाडीवरती ड्रायव्हर असतील, ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर असतील. खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला. उद्या 7 नंबरचा पैरा पुष्यगावचं काय ही मैदान झालं होता कासेगावचं, त्याच मैदानातील 3 नंबरची जोडी किरणप्पांचा रायना आणि सावकार, ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. आणि काय गाडी पळते ही जोडी, कसली गाडीला वेग काय प्रचंड आहे. रायना सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काळ्या मातीमध्ये कसला पळतो हा रायना हैना कसा आहे. रायनाने केली दायना सगळ्यांना माहीत आहे रायना कशा पद्धतीनं पळतो. आणि सावकारसुद्धा खूप टॉपचाच पैरा आहे हा सुद्धा. 6 नंबरचा जीवन ड्रायव्हर निनामचा सुंदर आणि पक्ष एक घरचा साज आपल्याला पळताना दिसेल. पक्ष जो आहे तो अंगापूरकरांचा आणि जीवन ड्रायव्हर यांच्या नेवाने पळतो. आणि जीवन ड्रायव्हरचा सुंदर जो आहे तो जीवन ड्रायव्हरचा स्वतःचा आहे. पक्ष आणि निनामचा सुंदर ही एक गाडी टॉपचीच आहे. ही गाडी उद्या पळताना दिसू शकेल का त्या मैदानामध्ये, शक्यता कमी आहे पण मला वाटते पळताना दिसू शकेल. एक त्यांना आमंत्रितसुद्धा केलं असेल विनायक शेट्टी यांनी की जीवन ड्रायव्हरना की तुमचा नंदी आमच्या मैदानामध्ये पळू द्या, म्हणून बघूया काय होतं. 5 नंबरचा पैरा जो आहे तो आहे रामोशीवाडीकरांचा सुंदर, आणि तो सुंदर जो आहे तो आत्ता एक त्याचा पैरा जो आहे तो गावचा साज पळतो की काय बघूया. एक तोसुद्धा एक टॉपचाच नंदी आहे सुंदर, संकेत शिरतोडे यांच्या नियोजनामध्ये पळतो, तो त्यांचाच आहे. आणि त्याचा पैरा एक त्यांच्याच गावचा नंदी आहे. बघूया कोण आहे नक्की, त्याला मला माझ्या लक्षामध्ये नाव नाही त्याचं. ते जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये मला थोडंसं सांगावा. 4 नंबरचा पैरा शिरसवडीकरांची रायफल उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. शिरसवडीकरांची रायफल आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल. शिरसवडीची रायफल जी आपल्याला ती सोन्या उर्फ धोनी याच्यासोबत पळताना दिसेल. खूप दिवस झालं हा सोन्या उर्फ धोनी जो आहे तो मैदानामध्ये दिसत नाही आहे. काय नक्की झाले काय समजायला, परंतु जवळच्या जवळ ते मैदान असेल त्याच्यामुळे शेनवडीकरांचा तो सोन्या उर्फ धोनी आणि शिरसवडीकरांची रायफल ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. बघूया काय होते काय नाही. 3 नंबरचा पायरा उद्या घरणेकीकरांचा राजा पळताना दिसणार आहे. तो राजा पळताना दिसेल मल्हारसोबत. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे हा घरणेकीकरांचा राजा काय करामत करतो. पायरा त्याच्यासोबत एक टॉपचा नसतो, परंतु त्याला घेऊन कुणाला मग घेतोच हा घरणिकीचा राजा. उद्या घरणिकीचा राजा पळताना दिसणार आहे. आपला सगळ्या महाराष्ट्राचा लडका बाळासाहेब माने घरणिकी यांचा हिंद केसरी चटणी भाकरीचा पहिलवान राजा उद्यासाठी सच्च आहे मल्हारसोबत. 2 नंबरचा पैरा महाराज उद्या पळताना दिसणार आहे. बकासूरच्या दावणीतला महाराज आपल्याला पळताना दिसेल गाणंदकरांच्या दुर्गासोबत. बघूया काय होते काय नाही. दुर्गा किंवा बब्या या दोघांच्या पैकी किंवा गोकुळसुद्धा असू शकतो.
आणि शेवटचा बकासूरचा पैरा कोण आहे? बकासूरचा पैरा मी सकाळीच सांगितलेला आहे. त्यांचा जो आहे डायमंड किंवा गहाणंदकरांचा बाब्या आहे, दोघांच्यापैकीच होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आज संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते निघतील. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.